इराण, इस्रायल व अमेरिका यांच्या युद्धाची झळ भारताच्या प्रत्येक नागरिकाला आणि घरेलू ग्राहकाला बसत आहे। गॅसचा तुटवडा सगळीकडे भयंकर जाणवत आहे। सरकार आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगतं की तुटवडा नाही, जनतेने ग्राहकांनी रांगा लावू नये। कोणत्याही ग्राहकाला भर उन्हात 40-41च्या तापमानामध्ये ज्येष्ठ नागरिक, मुलं, वयोवृद्ध, विद्यार्थी यांना 5-5 तास लाईन लावण्याची हौस नाही। शासनाने हे कबूल करावं की सध्या तुटवडा आहे, त्याचं सुरळीत कसं केलं जाईल याकडे शासनाने नियंत्रण केलं पाहिजे। ज्या एजन्सीवर लाईनी लागतात त्या ठिकाणी प्रशासनातील महसूलचे पुरवठाचे एक कर्मचारी नियुक्त करावे। गॅस एजन्सी धारक पावत्या काढताना वसुलीबाजी करतो का, काळा बाजार करतो का, गैरव्यवहार करतो का याच्यावर नियंत्रण केलं पाहिजे। ऑनलाईन बुकिंग ही पूर्ववत केली पाहिजे आणि गॅसचा पुरवठा हा होम डिलिव्हरीने प्रत्येकाच्या घरी गेला पाहिजे। आता यांनी ऑनलाईन कंपनीने बंद केलं असून कंपनी एजन्सीमध्ये बुकिंग करायची, तिथून OTP नंबर मिळाल्यानंतर तुमची बुकिंग कन्फर्म होते व नंतर तुम्हाला 4-5 दिवसानंतर सिलेंडर भेटतं। ही जी किचकट प्रक्रिया आहे ही जाणून बुजून एजन्सीने सुरू केलेली आहे। त्यामुळे जिल्हा अधिकाऱ्याने, प्रशासनाने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात कंपनीला आदेशित करावे की लोकांना तुम्ही हॅरेसमेंट करू नका। आणि त्यानंतर एवढे असून सुद्धा गॅसचा काळा बाजार होतोय। कालच धुळे जिल्ह्यामध्ये माननीय पुरवठा अधिकारी यांनी 27 सिलेंडर पकडलेत। म्हणजे एवढी बुकिंग, वेटिंग आणि OTP नंबर असताना सुद्धा हे सिलेंडर कसे काय स्पेअर होतात। मी त्या भागामध्ये म्हणजे BPCLमध्ये 4.5 वर्ष काम केलेलं आहे। जे 14 किलोचं सिलेंडर आहे याच्यातून गॅस गोडाऊनमध्ये मी असे ऐकून आहे आणि मला माहीतसुद्धा होतं की गॅस गोडाऊनमध्ये कर्मचारी हे प्रत्येक सिलेंडरमधून 2 किलो गॅस चोरी करत असतात आणि ते बनवलेले स्पेअर सिलेंडर हे व्यवसायवाल्यांना विकतात। त्यामुळे प्रत्येक होम डिलिव्हरीच्या वाहनामध्ये प्रमाणित केलेला वजन काटा घेऊन आणि प्रत्येक ग्राहकाला 14.2 किलो गॅस आणि रिकाम्या हंडीचं वजन असं सिलेंडरवर स्टायपिंग केलेलं आहे, छापलेलं आहे। त्याप्रमाणे पूर्ण वजन करून ग्राहकाला सिलेंडर दिलं पाहिजे। ज्या गॅस एजन्सीमध्ये काळा बाजार चालतो, गैरव्यवहार चालतो, ती एजन्सीला फौजदारी जीवनावश्यक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून त्या एजन्सीला चांगल्या सेवा देणाऱ्या एजन्सीकडे टर्मिनेट केली पाहिजे। यासाठी माननीय पुरवठा अधिकारी, जिल्हा प्रशासन यांनी एजन्सीवर नियंत्रण करावं। म्हणून आमच्या आता सध्या शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू आहेत। विद्यार्थी गॅससाठी लाईनीमध्ये उभे राहतात। 65-70चे वयोवृद्ध, अनेक आजाराने व्याधीचे लोक गॅससाठी लाईनीवर तासनतास उभे राहतात। त्यामुळे ते उष्माघाताचे बळी ठरू शकतात। तर जनतेच्या सोयीसुविधाकडे शासनाने लक्ष द्यावं यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी धुळे शहरातील पुरोगामी विचार मंच, सामाजिक कार्यकर्ते, भारतीय बौद्ध महासभा, संविधान संरक्षण समिती, कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने उपस्थित आहोत।